मदाई भरतीसाठी जी काही आत्तापर्यंत झालेले जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, या सर्व प्रश्नांची PDF आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण टाकणार आहे मित्रांनो. त्यामुळे त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF तसेच इतर तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, सर्व भरतीची माहिती तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, राष्ट्रीय बालिका दिवस 2025ची थीम कोणती आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 1857च्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. पहा, लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न मित्रांनो, मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली? तर 42वी घटना दुरुस्ती मित्रांनो. कोणती या ठिकाणी? पहा, 42वी घटना दुरुस्ती. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना म्हणतात. पहा, बरोबर, कोणाला म्हणतात? बाळ गंगाधर टिळक यांना. सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु हा मित्रांनो सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह आहे. पहा, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून केला आहे? तर ब्रिटन या देशाकडून केलेला आहे. पहा, पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पन्हाळा किल्ला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी. अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा गांधीजींनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग ही स्थापना केली होती. पहा, मदर मेरी कम्स टू मी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर अरुंधती रॉय यांचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, अरुंधती रॉय यांचं. नेक्स्ट पहा, ॲनी बेझंटने भारतामध्ये कोणतं वृत्तपत्र चालू केलं होतं? तर यंग इंडिया. कनिष्ठ न्यायालय या ठिकाणी कोणते खटले चालतात? तर बघा, फौजदारी आणि दिवाणी खटले चालतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, फौजदारी आणि दिवाणी खटले. रेगूर मृदा कोणत्या मृदेला म्हणतात? तर काळ्या मृदेला मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला, काळ्या मृदेला या ठिकाणी रेगूर मृदा म्हणतात. पहा, जगामधील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? तर सहारा वाळवंट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, सहारा वाळवंट. जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे? तर अमृतसर या ठिकाणी मित्रांनो जालियनवाला बाग आहे. पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखलेने केली. पहा, विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये नाही? तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही डायरेक्ट पाठ करून ठेवा की विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, महाराष्ट्रामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये या 6 राज्यामध्ये विधान परिषद आपल्याला पाहायला मिळते. समान नागरी कायदा लागू करणारं दुसरं राज्य कोणतं आहे? तर गुजरात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, पहिलं राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड आहे. पहा, आणि दुसरं कोणतं आहे? गुजरात. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे आपले काय आहेत? पहा, महाराष्ट्राचे सध्याचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. SO2 म्हणजे काय? तर सल्फर डायऑक्साईड. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळतो? तर कलम 30. मित्रांनो, लक्षात ठेवा, कलम 30 नुसार मिळतो. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 9वी अनुसूची राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिली घटना दुरुस्ती. कोणती? पहिली. काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर बघा, A.O. ह्यूम. A.O. ह्यूमनी काँग्रेसची स्थापना केली. पहा, काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885. 28 डिसेंबर 1885ला झाली. पहा, सत्यशोधक समाजासाठी पुढीलपैकी कोणी कार्य केलं? तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? साहित्याचा नोबेल पुरस्कार, काय प्रश्न आहे पहा, साहित्याचा नोबेल पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला? तर दक्षिण कोरियन लेखिका हान कांग यांना 2024चा जो काही पुरस्कार आहे हा देण्यात आला. मिस युनिव्हर्स 2024 कोण आहे? तर बघा, व्हिक्टोरिया कझेर, डेन्मार्कची पाती. आणि खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने जिंकली? तर महाराष्ट्र. मित्रांनो, आपण जी काही PDF दिली होती चालू घडामोडीमधली, त्याच्यामधलेच या ठिकाणी हे प्रश्न आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, आपली जी काही PDF आहे ती 249 रुपयाला आहे. तुम्हाला फोनपे, गुगल पे नंबर खाली पट्टीवर दिसतोय, तोच व्हॉट्सअपला सुद्धा आहे. ज्यांना PDF लागत असेल मित्रांनो, ही PDF एक्झाम पुरतीच मर्यादित नाही, तर तलाठी भरती येणार आहे आता. त्याच्यानंतर सध्या पोलीस भरती चालू आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या PDF एकदम IMP आहेत. पहा, अतिशय महत्त्वाचे PDF असणार आहे. तुम्हाला सगळे विषय या ठिकाणी मिळणार आहे. टोटल 10,000 प्रश्नाची ही PDF असणार मित्रांनो. जो काही फोनपे, गुगल पे नंबर दिसतोय त्यावर पेमेंट करा आणि लगेच ही PDF मी तुम्हाला पाठवून देईल. 24 आणि 25 जून 2025ला नाटो परिषद खालीलपैकी
कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो, ही कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 हेग, नेदरलँड. ऑप्शन क्रमांक 3 हेग, नेदरलँड या ठिकाणी पार पडली पहा. नेक्स्ट आहे पहा, इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या म्हैसूर युद्धाच्या काळामध्ये म्हैसूरचा शासक कोण होता? तर कोण होता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 टिपू सुलतान. लक्षात ठेवा, टिपू सुलतान याचं योग्य उत्तर आहे पहा. खाण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? तर मित्रांनो, खाण्याच्या सोड्याचं जे काही रासायनिक सूत्र आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे बघा NaHCO3. लक्षात ठेवा, NaHCO3 हे काय पहा? खाण्याच्या सोड्याचं सूत्र आहे पहा. तुरीच्या डाळीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक कोणता आहे? तर तुरीच्या डाळीच्या उत्पादनामध्ये मित्रांनो, त्याच्या अगोदर बघा, आता याला पण रिव्हिजन मारूयात आपण. Na2CO3 हे काय सूत्र आहे मित्रांनो? ते वॉशिंग सोड्याचं आहे. NaHCO3 हे मित्रांनो कायचं आहे? खाण्याचा सोडा. आणि CaCO3 हे कायचं बघा? चुनखडी. लक्षात ठेवा, चुनखडीचं सूत्र आहे. आणि मित्रांनो NH4CO3 हे कायचं आहे? अमोनियम बायकार्बोनेट आहे पहा. आता तुरीच्या डाळीमध्ये मित्रांनो पहिला क्रमांक आपल्याला लागतो पहा. ऑप्शन क्रमांक 1 पहिला. महाराष्ट्र राज्याचा कृषी संबंधित क्षेत्राचा विकास दर 2024-25 या वर्षासाठी किती नोंदवण्यात आला आहे? मित्रांनो, किती नोंदवण्यात आलेला आहे? तर 8.7%. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा, 8.7% या ठिकाणी लिहायचं राहिलं आपलं. 8.7% या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा. महात्मा गांधीजींनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मार्गदर्शक म्हणून खालीलपैकी कोणाला गुरु मानलं होतं? तर मित्रांनो, कोणाला गुरु मानलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानलं होतं पहा. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामधील प्रारंभी उठाव घडून आणणारा मंगल पांडे हा खालीलपैकी कोणत्या इन्फंट्रीचा शिपाई होता? तर कोणत्या इन्फंट्रीचा शिपाई होता? तर ऑप्शन क्रमांक 1 34 नेटिव्ह इन्फंट्री. लक्षात ठेवा, 34 नेटिव्ह इन्फंट्रीचा शिपाई होता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठा हे वृत्तपत्र या ठिकाणी शब्द आहे बघा. मराठा हे वृत्तपत्र कोणाच्या नेतृत्वामध्ये प्रकाशित झालं होतं? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे? तर प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 3,09,340 इतकं आहे पहा. लक्षात ठेवा. कृष्णा नदीच्या उपनद्या असा एक प्रश्न आला होता. तर लक्षात ठेवा, कृष्णा नदीच्या उपनद्या पहा. प्रमुख उपनद्या भीमा, कोयना, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा, वेण्णा आणि मुसी आहेत पहा. भीमा ही कृष्णा नदीची सर्वात मोठी काय पहा उपनदी पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न विचारला होता, भारतीय असंतोषणाचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो, कोण आहेत पहा? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समानतेसाठी लढणारी चळवळ. तर मित्रांनो, डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यांचा वापर आणि अधिकार मिळवून देण्यासाठी चवदार तळे महाड सत्याग्रह 20 मार्च 1927ला केला होता, जो सामाजिक समानतेचा प्रारंभबिंदू ठरला होता पहा. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, की न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या वृत्तपत्रांचे संपादक कोण होते? ॲनी बेझंट. लक्षात ठेवा मित्रांनो, ॲनी बेझंट हे याचं उत्तर आहे. दख्खनच्या पठारावर मृदेचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, त्या ठिकाणी काळी मृदा किंवा रेगूर मृदा म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा, ब्लॅक सॉईल. दख्खनच्या पठारावर कोणती मृदा असते? काळी मृदा. नुकतेच चर्चेत असलेला पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहा. पहिले व्हाईसरॉय कोण होते मित्रांनो? तर लॉर्ड कॅनिंग हे होते पहा. मित्रांनो, 1857च्या उठावावर प्रश्न होते पहा. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, 1857चा उठाव यावर आपण काही प्रश्न घेणारच आहेत. सरासरी कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो? तर मानसीराम, मेघालय या ठिकाणी. राज्यघटनावरती प्रश्न आले होते बघा. कलम मित्रांनो, ही जी काही PDF आहे बघा, PDFमध्ये आपण सेपरेट एक राज्यघटना म्हणजे कलमाविषयी दिले होते बघा प्रश्न. त्या PDFमध्ये पहा. आपल्याला जे काही PDF होते मित्रांनो, 249 रुपयामध्ये. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मित्रांनो. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय, त्या नंबरवरती तुम्हाला बघा या ठिकाणी 249 पेमेंट करायचं आहे. आणि जे काही महत्त्वाचं IMP मटेरियल असेल बघा,
ते सगळं मटेरियल मित्रांनो मी तुम्हाला पेमेंट झाल्यावर एका मिनिटामध्ये देणार आहे पहा. शेवटच्या ओव्हरला सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते एवढं लक्षात ठेवून बघा. शेवटचे रिव्हिजन आपल्या पी-डी-एफमधून करा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि मित्रांनो तुम्हाला वाटतं की हे पी-डी-एफ फक्त याच एक्झामपुरते मर्यादित का नाही? आता तलाठी भरती येणार आहे. तसेच बघा इतर सरळ सेवासुद्धा नगर परिषद असेल, सगळ्या पेपरसाठी मित्रांनो हे पी-डी-एफ तुम्हाला उपयुक्त पडणार आहे. त्यामुळे तुमचे ₹249 वाया गेले असं होणार नाही. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी याचा फायदा होणार आहे पहा ₹249चा. नक्की घेऊन टाका. जो काही नंबर दिसतोय आपला स्क्रीनवरती त्यावर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी लगेच पेमेंट करायचं आहे आणि एका मिनिटामध्ये मित्रांनो मी तुम्हाला लगेच त्याच WhatsAppला स्क्रीनशॉट टाका. एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पी-डी-एफ मी पाठवून देईल. तर बघा कलम 74 कलम 74 म्हणजे राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल याची या ठिकाणी सांगण्यात आले आहे पहा. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली? तर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती 1976ला कलम 51 या ठिकाणी समाविष्ट केलेले पहा. केंद्र आणि काय प्रश्न आहे मित्रांनो केंद्र आणि राज्य केंद्र राज्य आणि समवर्ती सूची कितव्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो 7वी अनुसूचीमध्ये या ठिकाणी देण्यात आले पहा. विज्ञानावरती प्रश्न पहा. थर्मोडायनामिकचा झिरो नियम. तर मित्रांनो हा नियम काय सांगतो तर जर दोन संस्था तिसऱ्या संस्थेबाबत उष्णता संतुलनमध्ये असतील तर त्या दोन संस्था देखील एकमेकांसोबत उष्णता संतुलनात असतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मित्रांनो जोड्या जुळवावरती या ठिकाणी प्रश्न आला होता पहा. त्याचप्रकारे सायन्सवर बघा DNA ची रचना त्याच्यानंतर प्रथिनांवर आधारित प्रश्न आला होता पहा. पुस्तके आणि महत्त्वाचे दिवस. तर बघा यावर पण प्रश्न आला होता. तर अरुंधती राय यांचं पुस्तक कोणतं? मित्रांनो पुस्तकं आणि लेखकवर आपण सेपरेट पी-डी-एफ दिलेली टॉपिकनुसार नक्कीच बघा या ठिकाणी पी-डी-एफमधूनच प्रश्न येत आहेत आपल्या. तर बघा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस हे जे काही पुस्तक आहे ते अरुंधती राय यांचं पुस्तक आहे बघा. बालिका दिवस. मित्रांनो बालिका दिवस कधी असतो तर 24 जानेवारीला असतो पहा. त्याच्यानंतर मित्रांनो SNDT यावरती प्रश्न आले होते बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता? तर महाड या ठिकाणी मित्रांनो केला होता. महाड या ठिकाणी. चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला होता? तर लक्षात ठेवा 20 मार्च 1927ला झाला होता पहा. 20 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून या ठिकाणी संबंधित आहे? तर सामाजिक सबलीकरण दिन म्हणून संबंधित आहे पहा. चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा परिणाम काय झाला? तर बघा काय झाला या ठिकाणी परिणाम तर सामाजिक समानतेला या ठिकाणी प्रारंभी बिंदू ठरला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आर्थिक सहाय्य केलं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब जागतिक बँक. लक्षात ठेवा जागतिक बँक. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यामध्ये होत आहे? तर मित्रांनो किती जिल्ह्यामध्ये होत आहे? तर ऑप्शन क्रमांक ब 26 जिल्ह्यामध्ये होती. लक्षात ठेवा 26 जिल्ह्यामध्ये. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा कालावधी काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 2018 ते 2024 हा कालावधी पहा. कृष्णा नदीचा सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ड भीमा. मित्रांनो लक्षात ठेवा भीमा नदी याचं योग्य उत्तर पहा. नेक्स्ट बघा कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक ब साताऱ्यामध्ये मित्रांनो आपलं योग्य उत्तर पहा. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक ड तापी. मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा तापी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. DNA रचनेमध्ये फॉस्फेट गट आणि नायट्रोजन बेससोबत कोणता घटक असतो? तो ऑप्शन क्रमांक ब बघा डीऑक्सरायबोज साखर हा जो काही घटक असतो मित्रांनो. DNA शोध कोणत्या वर्षी लागला? मित्रांनो DNA शोध हा कोणत्या वर्षी लागला? तर 1953 मध्ये शोध लागलेला पहा. मेकॅनोसेप्टर पेशीचे स्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असतं? तर त्वचे. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब त्वचा. हिंदू कोड बिल कोणी तयार केलं? तर मित्रांनो हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर होईल. खालीलपैकी कोणता अधिनियम हिंदू कोड बिला अंतर्गत 1956 मध्ये लागू झाला? तर मित्रांनो हिंदू दत्तक आणि पालन पोषण अधिनियम ऑप्शन क्रमांक ब. नेक्स्ट मित्रांनो भारतीय संविधानामधील नागरिकत्व संबंधित अनुच्छेद कोणते आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 5 ते 11. लक्षात ठेवा 5 ते 11 हे काय पहा नागरिकत्व संबंधित अनुच्छेद आहे. नागरिकत्व हा विषय संविधानिक सूचीपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे? तर मित्रांनो कोणत्या सूचीमध्ये आहे? तर संघ सूची. लक्षात ठेवा संघ सूची. 1857च्या उठावामध्ये 80 वर्षाचे असताना सुद्धा
ब्रिटिशांविरुद्ध ग्रामीण आणि शेतकरी वर्गाची उभारणी करून बिहारमध्ये जगदीशपूर या ठिकाणी नेतृत्व कोणी केलं? तर मित्रांनो कोणी केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, कुंवर सिंग. कोणी केलं पहा? कुंवर सिंगने. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लोक अदालतची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तो ऑप्शन क्रमांक ब, लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट 1987 नुसार झाली. पहा, लोक अदालतच्या निर्णयाबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ब, निर्णय दिवाणी न्यायालयाच्या आदेशासमान असतो आणि अपील करता येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर होईल. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 आहे, स्थायी लोक अदालत, राष्ट्रीय लोक अदालत आणि मोबाईल लोक अदालत हे कशाचे प्रमुख प्रकार आहेत? तर मित्रांनो हे कशाचे प्रमुख प्रकार आहेत? तर लोक अदालत ऑप्शन क्रमांक ड याचे हे प्रकार आहेत. पहा, प्रथिनांची रचना कशापासून होते? प्रथिनांची रचना कशापासून होते? तर मित्रांनो अमिनो आम्ले ऑप्शन क्रमांक क, अमिनो आम्ले. नेक्स्ट मित्रांनो, इन्सुलिन आणि हिमोग्लोबिन आणि केराटिन ही कशाची उदाहरणं आहेत? तर मित्रांनो ही कशाची उदाहरणं आहेत? तर ऑप्शन क्रमांक ब, प्रथिने. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रथिने याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, वनस्पतीमध्ये साखरेची वाहतूक करण्याचं कार्य कोणता ऊतक किंवा कोणती टिश्यू करते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, फ्लोएम. लक्षात ठेवा मित्रांनो, फ्लोएम ही जी काही टिश्यू ही करत असते. पहा, भारतामध्ये उष्णकटिबंधीय मान्सून वाऱ्यापैकी नैऋत्य मान्सून कोणत्या महिन्यादरम्यान येतो? तर नैऋत्य मान्सून मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, जून ते सप्टेंबर दरम्यान येतं. पहा, कराड शहर कोणत्या दोन नद्याच्या संगमावर प्रतिसंगमावर वसलेलं आहे? तर मित्रांनो कराड मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्या दोन नद्याच्या संगमावर बसलेला आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, कृष्णा आणि कोयना. लक्षात ठेवा, कृष्णा आणि कोयना याचं योग्य उत्तर आहे. पहा, कराड हे शहर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर साताऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला कराड पाहायला मिळतं. प्रजासत्ताक दिन 2025चे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोव सुबियांतो होते. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधामध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, रामायण परंपरा म्हणजे सांस्कृतिक संबंध याचं योग्य उत्तर आहे. पहा, पैसे आज ना उद्या कमवणारच आहेत आपण, परंतु एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काही सुचणार नाही. पहा, आता लवकरच मित्रांनो या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत. आपले धर्मादाय आयुक्ताचे हॉल तिकीट सुद्धा येऊन जातील आणि आपल्याला टाइम सुद्धा भेटणार नाही अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या. PDF मध्ये मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ताच्या टेस्ट भेटणार आहेत. त्यासोबत बघा चालू घडामोडी भेटणार आहेत, तसेच 10,000 प्रश्न भेटणार आहेत. पहा, TCSने विचारलेले प्रश्न सुद्धा आहेत. वारंवार विचारणारे प्रश्न सुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत. पहा, दिलेला जो काही नंबर आहे बघा यावर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा किंवा जो काही स्कॅनर दिसतंय त्यावर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून लगेच या ठिकाणी स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF देऊन टाकेल. पहा, वेळ व्हायला घालू नका, कारण की आता आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. तर या संधीचं सोनं करायचं आहे. पहा, खूप भारी चान्स भेटलेला आहे. यावर्षी भरपूर नोकऱ्याच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका PDF. वेळ फार कमी आहे. पहा, ज्यांना खरोखर PDF घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरला ₹249 पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. पहा, व्हॉट्सअपला मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल.